मागच्या बाजूला आपण बघितलं तर 100 मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे। तिथं खड्डा झालेला आहे। अधिकारी आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते। खालच्या बाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांना सांगून आपापली घरं जी काही नदीच्या जवळपास आहे त्यांना तिथं बाजूला काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे जीवितहानी कुठेही झालेली नाही, पण पाणी हे वाढत चाललेलं आहे। पाऊस अजून जर पुढे वाढला तर मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते। मागच्या बाजूला आपण बघितलं तर 100 मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे। तिथं खड्डा झालेला आहे। अधिकारी आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते। खालच्या बाजूला असणाऱ्या गावातल्या लोकांना सांगून आपापली घरं जी काही नदीच्या जवळपास आहे त्यांना तिथं बाजूला काढण्यात आलेलं आहे। त्यामुळे जीवितहानी कुठेही झालेली नाही, पण पाणी हे वाढत चाललेलं आहे। पाऊस अजून जर पुढे वाढला तर मोठ्या प्रमाणात अडचण होऊ शकते। मागच्या बाजूला आपण बघितलं तर 100 मीटर जमीन ही पाण्याली तिथं खाल्लेली आहे। तिथं खड्डा झालेला आहे। अधिकारी आमच्या ऑफिसचे कर्मचारी हे सातत्याने लोकांच्या संपर्कात होते।